आजच्या एंटरटेनमेंट चंदेरी दुनिया स्पेशल एपिसोड मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बॉलिवूड मध्ये अनेक कलाकारांबद्दल अफवा पसरल्या, काही खऱ्या ठरल्या तर काही केवळ गैरसमज ठरला। पण एका अभिनेत्रीला अनेक वर्ष अमिताभ बच्चन यांची साली म्हणून ओळखलं गेलं। विशेष म्हणजे त्या अभिनेत्रीचं बच्चन कुटुंबाशी कोणताही कौटुंबिक संबंध नव्हता, तरीही हा गैरसमज इतका वाढला की त्याचा त्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागला। कोण होती ही अभिनेत्री? चला जाणून घेऊया आजच्या चंदेरी दुनियाच्या या खास भागात। आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी। 70च्या दशकात त्यांनी तेरी तलाश में या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतर अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली। आई, मावशी, काकू, आजी अशा अनेक भावनिक भूमिका त्यांनी इतक्या सहजपणे साकारल्या की त्या प्रत्येक घरातील परिचित चेहरा बनल्या। मात्र रीटा भादुरी यांची चर्चा केवळ अभिनयापुरती मर्यादित राहिलेली नाही। त्यांच्या आडनावामुळे त्यांच्याबद्दल एक मोठा गैरसमज निर्माण झाला। जया बच्चन यांचे लग्नापूर्वीचे नाव होते जया भादुरी, तर रीटा यांचेही आडनाव भादुरी असल्याने अनेकांनी त्या जया बच्चन यांच्या सख्या बहीण असल्याचा समज करून घेतला आणि म्हणूनच लोक त्यांना अमिताभ बच्चन यांची साली किंवा मेहुणी म्हणून लागले। परंतु वास्तवात रीटा भादुरी यांनी जया बच्चन यांच्यात कोणतेही कौटुंबिक नाते नव्हते, केवळ आडनाव एकच असल्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला होता। एका जुन्या मुलाखतीत रीटा भादुरी यांनी हा विषय उघडपणे मांडला होता। त्या म्हणाल्या होत्या, एकदा जयपूरमध्ये एका व्यक्तीने मला विचारलं, तुम्ही जया बच्चन यांची बहीण आहात का? त्यावेळी मला खूप राग आला। मी इतकं वर्ष स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत नाव केलं तरी लोक मला माझ्या कलामुळे नव्हे तर दुसऱ्याच्या नावामुळे ओळखत होते। नंतर मात्र त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली। पडद्यावर अनेक मुलांची आई बनलेल्या रीटा भादुरी यांच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र वेगळीच कहाणी होती। त्यांनी आयुष्यभर लग्न केले नाही। त्यांच्या अविवाहित राहण्यामागचं कारण त्यांनी कधीच सार्वजनिकरित्या सांगितलं नाही, त्यामुळे हा प्रश्न कायम अनुत्तरित आहे। 2018 मध्ये रीटा भादुरी यांची प्रकृती खालावली। त्या किडनीच्या आजाराशी झुंज देत होत्या। मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच वयाच्या 62व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीने एक संवेदनशील आणि अनुभवी अभिनेत्री गमावली। आडनाव एकच असल्यामुळे आयुष्यभर एका गैरसमजाचा सामना करणाऱ्या रीटा भादुरी यांनी मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायम स्थान मिळवलं। त्यांची कला, त्यांचा साधेपणा आणि पडद्यावरच्या अविस्मरणीय भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत। अशा बॉलिवूड मधील रंजक, प्रेरणादायी आणि पडद्यामागच्या कथा जाणून घेण्यासाठी पाहत रहा ESPN मराठी एंटरटेनमेंट आणि चंदेरी दुनिया। मी स्नेहल, भेटूया पुढील विशेष भागामध्ये। धन्यवाद।